पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या भारतीय जवानाचा अपघातात दुर्दैवी अंत. नवजात चिमुकल्या बालिकेने घेतले पित्याचे अंत्यदर्शन. साताऱ्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना. नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. ही बातमी तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेला असताना अपघाती मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरेगावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरेगावसह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे. प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे 8 दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच कुटुंबियांसह गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. आज सकाळी वीर जवान प्रमोद जाधव यांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. त्याच दरम्यान त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेल्या नव्या जीवाचा आनंद अशा या सुख आणि दुःखाच्या दोन्ही भावनांनी कुटुंबीय हादरून गेले. काही तासापूर्वीच जन्मलेल्या चिमुकल्या बालिकेने घेतले पित्याचे अंतिम दर्शन. अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासापूर्वी जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली होती. नवजात चिमुकल्या बालिकेने घेतलेले दर्शन, वडिलांचे अखेरचे हे दर्शन आणि हा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. काही तासापूर्वीच जन्मलेली चिमुकली आणि तिची आई मृत पित्याचे अंतिम दर्शन घेतानाचे हे दृश्य पाहून अगदी हृदय पिळवटून गेले होते. इतकेच नाही तर या प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले गेले. अनेकांना अश्रू अनावर झाले. शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हॅलो 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 बाळाला पण बाळाची दाखव. एक मिनिट, बाळाचा फोटो दाखवा त्यांना. बाकी सगळे साईडला हो, पाठीमागचे चला साईडला बाहेर. परत त्या तुमच्या फ्लॅटचं चला बाकी साईडला जराशी बाकी सर्व
आवाज बहुजनांचा.